शेतकरी गटाची स्मार्ट शेती ॲपमध्ये बांधणी पूर्ण करून व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केल्याची माहिती अविनाश राठोड यांनी दिली आहे. रयत शेतकरी गटांकडून सोयाबीन आणि तूर या मिश्र पिकातून फार्मर कप स्पर्धा 2026 मध्ये भाग नोंदवला आहे. जालन्याच्या मंठा पंचायत समिती येथे पाणी फाउंडेशन, उमेद आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुक्यातील नायगाव, दहिफळ, खंदारे आणि गारटेकी या गावांनी संयुक्तरित्या त्रिवेणी संगम साधत पाणी फाउंडेशनच्या अनोखी मैत्रीतून स्मार्ट शेती ॲपद्वारे सुशिक्षित आणि अनुभवी शेतकऱ्यांचा रयत शेतकरी गटाची गटबांधणीचा श्री गणेशा करण्यात आला असून गटातील शेतकऱ्यांच्या अनुमतीने 3 गावातील प्रत्येकी एका निमंत्रकाची निवड करण्यात आली आहे. त्यात नायगाव अविनाश राठोड, दहिफळ पवन खंदारे आणि गारटेकी येथील चेतन जाधव यांची निवड केली आहे आणि सदस्य म्हणून गजानन फुपाटे, समाधान देशमुख, गौतम दाहिजे, गोविंद सानप, प्रकाश दाहिजे, वैभव देशमुख, भारत राठोड, चेतन जाधव, विजय राठोडच्या सर्व शेतकऱ्यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे, अशी माहिती गटाचे अध्यक्ष अविनाश राठोड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. पुढे त्यांनी आपण सोयाबीन आणि तूर या मिश्र पिकासंदर्भात सत्यमेव जयते फार्मर्स कप स्पर्धा 2026च्या तयारीसाठी आम्ही उतरलो असल्याचं सांगितलं आहे. मंठा तालुक्यातील शेतकरी हा समृद्ध झाला पाहिजे यासाठी आमचा गट कंबर कसून काम करणार असून जमिनीची सुपीकता राखण्यासाठी आपल्या शेत जमिनीला कोणकोणत्या घटकांची आवश्यकता आहे त्यासाठी माती परीक्षण, उगवण क्षमता तपासणी, बीज प्रक्रिया, जैविक खताची निर्मिती कशी करावी जसे की जीवामृत, दशपर्णी अर्क, लिंबोळी अर्क अशा विविध वनस्पतींच्या फांद्या व खोडाचा उपयोग, उदाहरण जाळून पाणी टाकून बांबू, बाभूळ, कपाशी, ऊसाचा किंवा गव्हाचा पाचोळा इत्यादी प्रयोगाद्वारे किंवा प्रात्यक्षिकांद्वारे दिनांक 4 मे रोजी नायगाव येथे जीवामृत महोत्सवात याची सखोल माहिती पाणी फाउंडेशन आणि रयत शेतकरी गटाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. आजच्या कार्यशाळेला पंचायत समिती मंठा, बीडीओ गगन बोणे, समाधान आघाम, भानुदास टाकणखान, गोविंद नाईक नवरे, बाळासाहेब चव्हाण, महादेव निपाणी, अंकुश आंबाळकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती. तरी पुढील आयोजित केलेल्या विषमुक्त मार्गदर्शन महोत्सवाला जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असं आवाहन अविनाश राठोड यांनी केलं आहे. टीव्ही सह्याद्री न्यूज साठी मंठा येथून विठ्ठल पाटील यांचा खास रिपोर्ट.